नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। माडा कॉलनीची सेफ्टी टँक फुटून 6 महिने झाले तरी हे लोक निवेदन देऊन सुद्धा हे लोक काम करत नाही। ज्योती महेंद्र जवरास। वारंवार आम्ही इथे निवेदन दिलेले आहे। स्मार्ट सिटीच्या अंतर्गत आमच्या रोडाचे नाव आलेले आहे। विहाराच्या पलीकडे, विहाराच्या समोरचा आणि विहाराच्या पलीकडचा रस्ता। वारंवार निवेदन देऊन पण आमची हे कामं करत नाही आहे। इथं फक्त जातीय वेतन चालू इथं कार्यक्रम नाही। आज तुम्ही या वसाहतीमध्ये सगळीकडे रस्ते होत असताना फक्त बुद्ध विहाराच्या आजूबाजूचेच रस्ते त्यांनी सोडलेले। याचं नेमकं कारण काय? जाती येतो म्हणलं गेलं ना या गोष्टीला। म्हणजे तुम्ही सर्वीकडचे काय हे करू लागले, कार्यक्रम रोड करू लागले, आमचं सोडून दिले। आमच्या विहाराजवळचेच रोड सोडून दिले। तुम्ही या वसाहतीमध्ये किती दिवसापासून राहतात? 15 वर्ष। 15-16 वर्ष होते। 20 वर्ष झाली। 20 वर्ष झाली। 20 वर्ष। बुद्ध विहाराचं काम झालं पाहिजे। आम्हाला रस्ते नाहीत, पाण्याची सोय नाही, लाईटाची सोय नाही, लाईट जाती येते, काय भानगड नाही। खांब्यावर लाईट नाही। महापालिकेकडे तुम्ही गेलेत का? कधी तक्रार वगैरे केली? पण ते येतच नाही तिकडे। तुमचं काय नाव? चंद्रभागाबाई पुंजाराम शिरसाट। मी सुरेखा सोमीनाथ जाधव। आम्ही माडा कॉलनीमध्ये राहतो। सगळीकडचे रोड झाले आमच्या इकडचे, पण आमच्या शेवटच्या गल्लीचा रोड नाही झाला नाही आहे म्हणजे स्मार्ट सिटीमध्ये, आणि रोडवरून आहे मग का नाही होते तो? वारंवार सांगून पण करत नाही आहे। आणि खांब्यावरचे लाईट पण नाही आमच्या इकडं। आम्ही स्वतःला पैसे खर्च करून लाईट लावले, ते पण इकडे तिकडे येऊन जाऊ लागले। मी कल्पना राजी पवार, माडा कॉलनी। इथे आम्ही 17-18 वर्षापासून राहतो। देवळाई परिसर 18 वर्ष कंप्लीट झालेली इथे राहायला। इथे आम्हाला नळाच्या पाण्याचे प्रॉब्लेम आहे। सोसायटी निर्माण केली तसं सोसायटीचे लोक पण आम्हाला व्यवस्थित पाणी देत नाही। 8-8, 15-15 दिवसाला एकदा पाणी सोडतात। शिवाय इथे आमच्याकडे लाईट नसते, रात्री अंधारात साप वगैरे वावरतात, त्यामुळे आमच्या जीवाला धोका झालेला आहे। वीज खांबावर लाईट नाही आहे, पण आमच्याकडून वीज टॅक्स वगैरे तो वसूल केला जातो, आणि आमच्याकडं रोड टॅक्स वसूल केला जातो। शिवाय आमच्याकडे रोड पण नाही आले, मग आम्ही नाही का त्यांनी आमच्याकडे टॅक्स मागू नये। महानगरपालिकेने आमचा टॅक्स रद्द करा। वारंवार इथून त्यांनी ड्रेनेज लाईटचं आणि रोडचं मोजमाप नेलं 3दा, पण मग त्यांनी ते रोडचं मोजमाप नेऊन सुद्धा रोड का बरं नाही केलं? आमच्याकडे ड्रेनेजची लाईन का टाकली नाही? पाण्याची लाईन का टाकली नाही? जिल्हा सयाजी साळवे, माडा कॉलनी, देवळाई परिसर या ठिकाणी रोडचे काम निवेदन देऊन बी सुद्धा रोडचे काम होत नाही। की एक बौद्ध विहारचा एक पाठीमागचा भाग, एक साईडचा भाग, मधला भागसुद्धा रोडचा कचरासुद्धा पडतो इथं, तरी बी महानगरपालिकेच्या गाड्या येत नाही। इकडून लाईट नाही, इकडं पाण्याची लाईन नाही, बरोबर पाणी सोडतात तर सोसायटीवाले कमी जास्त इकडं तिकडं महानगरपालिका निवेदन देऊन बी सुद्धा हे काम करत नाही। यापूर्वी शिरसाटांना भेटलेत का? शिरसाट साहेबांना भेटलो, शिरसाट साहेबांच्या चिरंजीवला भेटलो, त्यांना सारखं निवेदन आम्ही वारंवार निवेदन दिले, तरी ते आश्वासन देऊन आम्हाला पाठवलं। आता पुढची भूमिका काय असणार आहे तुमची? पुढची भूमिका अशी असणार आहे की संबंधित कंट्रेशनचे जे मालक आहेत आणि स्मार्ट सिटीचे अधिकारी यांच्यामध्ये दोघांमध्ये मिलीभगत चालू असताना हा रोड त्यांच्या याच्या माफेत
होऊ नाही लागला. तर आमची पुढची भूमिका अशी असेल की समुद्री कंटेक्शन ब्लॅकलिस्टमध्ये टाकावं समुद्री कंटेक्शनची कंपनीला, ही अशी आमची माढा रहिवाशांची मागणी आहे. आज महापालिका आयुक्त आज नव्याने पुन्हा जॉईन होतात सुट्टीवर गेल्यानंतर, तर तुम्ही महापालिका आयुक्त जी श्रीकांत यांना भेटणार आहे का? श्रीकांत साहेबाला आम्ही पहिल्यांदा भेटलो होतो. श्रीकांत सरांना पण आम्ही निवेदन दिले आहेत. ते पूर्ण माढा कॉलनीच्या रहिवाशांच्या माफियात दिलेलं आहे, भारतीय दलित पक्षाच्या पक्षानुसार बी दिलेलं आहे. पण इथं काही पक्षवादी नसून महिला सगळे नागरिकांचा प्रश्न आहे. तर हा श्रीकांत साहेबांना गंभीरपणे घेतला पाहिजे. बुद्ध विहाराच्या परिसरातील किती रस्ते सोडलेले आहेत? बुद्धविहाराकडे बघायला गेले तर 4ही रस्ते तसेच त्यांनी सोडलेले आहेत. 4ही रस्त्याची माफ करून घेता आणि नागरिकांना फक्त सांगता, आश्वासन देता की आम्ही करू आणि नंतर येऊन कोणी बघत नाही. आता श्रीकांत सरांनी आमचं गंभीरपणे नाही घेतलं तर 100% आम्ही महानगरपालिकेवर जाऊन धरणे आंदोलन करणार म्हणजे करणार.